नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया। आपल्या मराठी जगण्या वागण्या बोलण्यामध्ये एक गोष्ट थोरा मोठ्यांकडून आपल्याला कायम शिकवली जाते आणि ती म्हणजे मोठ्यांचा आदर करणं आणि लहान असलेल्यांना सन्मानपूर्वक प्रेम करणं। आणि त्यातही आपण सगळेच लोक एका गोष्टीसाठी खूप काटेकोर असतो आणि ती म्हणजे आपण एकमेकांना आशा देत जगत असतो। उगाच नाही आपल्याकडे म्हण प्रचलित आहे की लेकराची माय मरो पण त्याची आशा मरू नये। आशा, होय, ही आशा जगण्याचं बळ देते। उद्या आपला दिवस येईल, उद्याचा सूर्य खरंच नवीन पहाट घेऊन येईल, या आशेवरच आपण आजचं दुःख पचवत असतो। बरोबर आहे की नाही, तुम्ही मला सांगा। भारतीय लोकशाहीच्या बाबतही आपण हे असंच आजचं दुःख पचवून उद्याच्या नव्या सूर्याची वाट पाहत, नव्या पहाटेची वाट पाहतच आलोय ना, की आज नाही तर उद्या पुन्हा आपल्या राज्यात, आपल्या देशात लोकांचं राज्य, लोकांसाठीचं राज्य पुन्हा त्याच पद्धतीनं गतिमान होईल। ही आशाच तर आपल्याला जगण्याचं आणि लढण्याचं बळ देत होती ना। पण माझ्यासाठी ती आशाही आता जवळपास संपुष्टात येऊ लागली की काय असं मला वाटतं। खरं तर पूर्णतः अजून मेलेलं नाहीये सगळं काही, पण निराशा मात्र जरूर आलेली आहे। काल विधान भवनात जे काही घडलं ते पाहून मला राग नाही आला, माझी चिडचिड देखील नाही झाली, पण मला किळस आली। अक्षरशः अंगावरून शिसारी यावी असा घाणेरडा काटा अंगावर थरारून उभा राहिला। ज्या सभागृहानं यशवंतराव चव्हाणांसारखं नेतृत्व अनुभवलं, वसंतदादा नाईकांपासून ते शरद पवार, विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाणांपर्यंतच्या अगदी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळाचा उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्वाचा वारसा अनुभवला, तो वारसा देवेंद्र फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या काळात मात्र लयाला गेलाय की काय अशी म्हणायची वेळ आलेली आहे। ही निराशा आणणारे लोक हे आहेत तरी कोण? ते समजतात तरी काय स्वतःला? पाहिजे तसं या देशाची, या राज्याची लक्तर वेशीला टांगली जातील आणि लोक निमूटपणे पाहत बसतील? नाही, हे होणार नाही। हा महाराष्ट्र शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाने जरी मिळालेला असला तरी या महाराष्ट्राला मागच्या 65 वर्षात कोट्यावधी लोकांनी स्वतःच्या घामानं, स्वतःच्या श्रमानं, बुद्धीनं, त्यागानं आणि सेवेनं आणि तितक्याच प्रेमाने घडवलेला आहे। त्या कोट्यावधी लोकांची मेहनत, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान अशा छुटपुट दर्जाच्या लोकांनी वाया घालवण्याचा प्रयत्न करावा आणि महाराष्ट्रातील जनतेने त्याकडे हतबल होऊन पाहत राहावं, त्याकडे आहे तसं स्वीकारून जगावं आणि तसंच चालवून घ्यावं। इतका शंड बनलेला नाहीये महाराष्ट्र माझा। पण या सगळ्या प्रकरणांमागे काही गोष्टी जरूर आहेत ज्यांची चर्चा ही मेनस्ट्रीम माध्यमं बिलकुल करत नाहीत। एक विशेष पॉलिटिक्स आहे ज्यावर कोणीच बोलत नाही, कोणी बोलायची हिंमत करत नाही। त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि समजून घ्या या राजकारणाचे धागेदोरे। आणि का घाबरायचं बरं आपण या लोकांना? ते सत्ताधारी आहेत म्हणून घाबरायचं आहे का? की त्यांच्या हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून समोर जे चाललंय ते निमूटपणे पाहत बसायचं? नाही, हे शक्य होणार नाही। आपल्याच्याने तरी हे शक्य होणार नाही। आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यातला त्यांनाही नीट शिस्त लावण्याचं काम हे आपल्यालाच करावं लागणार आहे। आणि त्यामुळे सगळ्यांच्या शेवटी मी हा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। यात आपण महत्त्वाचे 7 प्रश्न पाहणार आहोत जे सरकारच्या इंटेन्शनवरच डाऊट निर्माण करतात आणि त्यासोबतच एक विषारी राजकारण जे येत्या काळातील राजकारणाची दिशा ठरवू पाहतात तेच आपण पाहूयात। पण तत्पूर्वी एक नेहमीचं आवाहन, तुम्ही जर इथे नवे असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आम्हाला या स्वतंत्र पत्रकारितेसाठी, माझ्या टीमला यथाशक्ती जे काही आर्थिक सहकार्य देता येईल ते नक्की करा। दोस्तो, विषयाची सुरुवात करण्याआधी माझे काही अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचे, जरा मन लावून ऐका। 2012 साली नुकतंच माझं कॉलेज संपलेलं होतं आणि हा सिनेमा येऊन धडकला होता आणि यातला हा एक डायलॉग तुम्ही ऐकलेला असेलच, पण परत एकदा ऐका। आप देखा कैसे बने? अरे तो पूर्व पत्रकार बन गए कि ट्रेनिंग पे है? जेल आगे का होके भी पता नहीं है। बिहार में बागी होते हैं, डकैत बोलते हैं पार्लियामेंट में। बिहार में तो बागी होते हैं, डकैत होते हैं पार्लियामेंट में। इतका भारी आवडून गेला होता हा डायलॉग मला त्यावेळी। पण त्यावेळी एकदम सत्य वाटावी अशी नव्हती बरं का आपली संसदेची सभागृह, खरंच नव्हती। एक आब राखला जायचा, बोलताना एक संयम, एक शिस्त असायची। शिकलेले लोक होते तेव्हा सर्व लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेतही शिकलेल्या लोकांचा एक मोठा हुजूम होता। नुसते शिकलेलेच नाहीत तर एक क्लास होता प्रत्येकाच्या वागण्या आणि बोलण्यात। मी स्वतः माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने 3 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे। त्या तिघांनाही मी त्यांच्या कार्यालयात, अगदी त्यांच्या घरातही भेटलेलो आहे। त्या तिघांचंही मी त्यांच्या घरातील नोकरांसोबतचं वागणं पाहिलेलं आहे। त्यांच्यापैकी कोणी कधीच कुणालाही आरे कार्य करून हाक मारलेली मी पाहिली नाही। अगदी अशोक चव्हाणांसारखा माणूस देखील पाणी मागताना स्वतः हाक मारून दादा जरा पाणी द्याल का असं म्हणताना मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं।
यापैकी दुसऱ्या नेत्यानं व्हाईट लाईट ऐवजी वॉर्म लाईट हवी होती म्हणून स्वतः ते उठले, लाईट लावली आणि त्याच वेळेला आम्ही समोर बसलेलो होतो, आम्हाला स्वतःच्या हाताने पाणी दिलेली घटना आजही माझ्या डोक्यांमध्ये, माझ्या मेमरीमध्ये लख्ख आठवते मला. तेवढ्यासाठी, पाणी देण्यासाठी म्हणून त्यांनी बेल मारून कोणाला बोलवलेलं नव्हतं. मी सहज म्हणून त्या तिघांनाही या सौजन्यपूर्ण वर्तनाबाबत एका विशेष पद्धतीने विचारून पाहिलं होतं. विचारताना मी त्यांना असं स्पष्टही विचारलं होतं की आम्ही मीडियावाले आहोत म्हणून तुम्ही तसं दाखवण्यासाठी अशी कृती केली आहे का, की असं वागताय का? तर त्यावर त्या तिघांनी जी दिलेली उत्तरं होती ना, ती अत्यंत भारी होती. त्या उत्तरांना मी समप करून तुमच्या समोर सादर करतो, तुम्हाला सांगतो ती उत्तरं. ते मला म्हणाले होते, कसं आहे वैभव, सत्ता आयती हातात येत नसते, आपण स्वतःला लोकांवर लादून चालत नसतं, लोकांनी आपल्याला स्वीकारावं लागतं आणि त्यासाठी सत्ता कमवावी लागते. मग भले बाप आजोबा सत्तेत का असेना, आणि जो माणूस सत्ता मेहनतीनं कमावतो ना, तो कधीच कुणाला कमी लेखत नाही, कारण त्याला प्रत्येक मताची आणि प्रत्येक माणसाची आणि त्या माणसामधल्या मतदाराची योग्य किंमत ठाऊक असते. मग मी विचारलं, पण जे माजोरडेपणा करतात, थिल्लरपणा करतात, लोकांना हारतूड करतात, स्वतःच्याच मतदारांना अगदी गुलामांसारखं ट्रीट करतात, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते म्हणाले, सिंपल आहे, त्यांनी सत्ता कमावलेली नसते, ती त्यांना कोणीतरी आपसूक आणून दिलेली असते, म्हणून त्यांना माणसांची किंमत काय आहे हे कधीच कळत नाही. शेवटी काय आहे, सत्तेत येणं सोपं असतं, पण लोकांच्या जीवावर सत्तेत राहण्यासाठी तुमच्या वागण्यात, तुमच्या जगण्यामध्ये एक क्लास असावा लागतो, एक दर्जा असावा लागतो. विधान भवनात तोच क्लास, तोच दर्जा मेंटेन ठेवावा लागतो, कारण महाराष्ट्र मार्गदर्शक राज्य आहे देशासाठी आणि अगदी लोकसभा आणि राज्यसभेसाठी. या सगळ्या आठवणी आणि इरफान खानचा तो डायलॉग आज मला प्रकर्षाने आठवून गेला. बिहड में तो बागी होते हैं, डकैत होते हैं पार्लमेंट में. खरं आहे ना, आपल्या लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात दरोडेखोरच घुसून बसलेले आहेत. कुणावर बलात्काराचा आरोप आहे, कुणी खरंच बलात्कार केलाय, तर कुणी स्वतःच्या नातीच्या वयीच्या पोरीचा बलात्कार करून तिला मारून टाकलेला, कोणी घोटाळे केलेत, कोणी थेट पक्षांवरच दरोडा घातलेला आहे. अशा लोकांच्या जंत्रीनं आपली विधानसभा आणि विधान परिषद जर भरलेली असेल तर आपण कुणाकडून क्लासची आणि कुणाकडून दर्जाची अपेक्षा करतोय बरं? सांगलीचे भिडे बाबा, हे सांगलीचे भिडे बाबा ज्या आंब्याची महती सांगतात ना, की आंबा खाल्ला की गाभण राहता येतं, त्या आंब्याची बीजे जमिनीत पेरली की तिचं झाड उगवून फळ लागायला 10 वर्षांचा काळ जातो, असं मी नाही म्हणत, असं तेच म्हणालेले. गोपीचंद पडळकर भिडे गुरुजींच्या तालमीतलं एक रोपटं, त्याच्यावर बोनसाई केला वंचित बहुजन आघाडीनं 2019 साली. माझ्या आई जरी उभं राहिली तर मतदान द्यायचं नाही, मी उभं राहिलो मलाही मतदान द्यायचं नाही, माझा भाऊ आहे, भावाला मतदान द्यायचं नाही, मग कुणी देणार का कुणाला मतदान? बिरोबाची शपथ आहे. मग ते बोनसाय राज्यभर माहीत झालं आणि एका अचूक वेळी त्या रोपट्यानं बरोबर आपली मूळ जागा हेरली. आज बरोबर 10 वर्षांनी पडळकर नावाच्या मकरंदानं छंद घेत घेत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपल्या विषारी आंब्याची बाग पसरवून टाकली. तसा या आंब्याचा वास नाकाला नव्हे तर कानाला ऐकू येत होता. कधी गांडीतला दम मोजण्याची भाषा ऐकू येत होती, तर कधी कुणाला धमकीची भाषा ऐकू येत होती. ही आपलीच चूक आहे. आज विधान भवनांच्या पायऱ्यावर जे घडलं ते मागच्या 10 वर्षात आपण जे पेरून ठेवलंय ना, त्याचंच विषारी फळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील उत्साहाच्या भरात केलेल्या गोष्टींचं बिलकुल समर्थन करता येणार नाहीये. मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा. शेवटी थिल्लरपणा झालाच आणि महाराष्ट्राची उरली सुरली इज्जत पण आता युपी बिहारच्या रांगेत आणून बसवली गेली. आज विधान भवनात झालेल्या हाणामारीनं नेमकं काय साध्य झालं, कोणाला काय मिळालं, या विषयावरच आपण चर्चा करतोय. एव्हाना तुम्ही सगळेच व्हिडिओ पाहून झाले असतील. कुणी कुणाला उस्कवलं, कुणी कुणाला डिवचलं, कुणी शिव्या दिल्या, कुणी कुठं कुठं काय काय घातली, हे सगळं पाहून झालंच असेल तुमचं. पण मला या सगळ्यांपलीकडे पडलेले काही महत्वाचे प्रश्न आहेत जे अनुत्तरित राहतात आणि हे प्रश्न मला मेनस्ट्रीम मधल्या माध्यमांमध्ये, संपादकांच्या चर्चेमध्ये आणि न्यूज अँकरच्या वार्तांकनामध्ये मला बिलकुलच दिसले नाहीत, बिलकुलच सापडलेले नाहीत. आणि ते प्रश्न कोणते ते मी तुमच्या समोर सादर करतो. तुम्ही या प्रश्नांवर विचार करा. प्रश्न पहिला, महाराष्ट्राच्या विधानसभेत मोक्का लागलेले गुंड पोहोचलेच कसे, आणि तेही आमदार म्हणून सभागृहात काम करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आले होते. तो आरोप खरंच खरा आहे का? जर हा आरोप खरा असेल तर या प्रकरणाची ग्रॅव्हिटी माध्यमांना आणि सरकारला का कळत नाही? त्यांनी लोकांना टेकन फॉर ग्रँटेड धरण्याचं धोरण स्वीकारलंय का? प्रश्न दुसरा,
वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरच्या फुटेजमध्ये गोपीचंद पडळकर हे स्वतः गुंडांना इशारा करताना दिसत आहेत. तरी अशा स्थितीत जी तत्परता राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना बडतर्फ करण्याबाबत दाखवली होती ती तत्परता पडळकर आणि आव्हाड या दोन्ही आमदारांच्या बाबत सभापती महोदयांनी का दाखवलेली नाही? तिसरा प्रश्न, जितेंद्र आव्हाडांना धमकीचे फोन आले, मेसेजेस आले, तरी त्याची योग्य दखल विधानसभा अध्यक्षांना का घ्यावीशी वाटली नाही? घडलेल्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री म्हणून बोटचेपी भूमिका ही माध्यमांना प्रश्नांकित करावीशी का बरं वाटलेली नाही? एकाही पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारून धारेवर का धरलं नाही? प्रश्न 5वा, आपण ज्या सभागृहाचे प्रमुख आहोत त्या सभागृहातील सदस्याला कोणी हत्येची धमकी देतो आणि त्यावर मी या घटनेचा अहवाल मागवला आहे इतकी थंड प्रतिक्रिया देण्याचे धाडस सभापती दाखवूच कसे शकतात? त्यांच्यावर आमदारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाहीये का? पडळकरांचे कार्यकर्ते पत्रकारांना फोनवर बोलताना आम्ही कुणाचाही जीव घेऊ शकतो असं बोलण्या इतपत धजावलेत. हे कुणाच्या जीवावर धजावलेत बरं? हा प्रश्न पडला पाहिजे तुम्हा सर्वांना. होय, तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला पाहिजे. पण आपण अडकून कशात पडलोय की कोणी कसं मारलं, कोणी काय काय शिव्या दिल्या आणि त्याच्यामधली एंटरटेनमेंट व्हॅल्यू काय होती यावर. आणि आता 7वा प्रश्न, की आमदार जितेंद्र आव्हाड हे बऱ्यापैकी वाचन करणारे नेते आहेत, शरद पवारांचे शिष्य आहेत. पडळकरांनी कितीही डिवचलं असलं तरी त्यांनी अतिउत्साहीपणा करत मंगळसूत्र चोरांचा वगैरे बोलत विधानभवनाच्या आवारात चालण्याची काही एक गरज नव्हती. आपण आपला क्लास, आपण आपला दर्जा का सोडावा बरं? आणि अशानं त्या लोकांना जे हवं असतं तेच मिळून जातं. आणि या सगळ्यांचा काय परिणाम झाला बरं? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही किती हीन थराला पोहोचली आहे याचे आरोप एकदम गडद झाले. चंद्रकांत जटाले या तरुण लेखकानं व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकीच आहे. त्याने असं म्हटलंय, कुणी महिला आमदार पायाला 56 आमदार बांधून फिरवण्याची भाषा करताय, तर कुणी म्हणतंय की तुम्ही मॅटर करून टाका, प्रकरण करून टाका, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कुणी आमदार टॉवेलवर येऊन कॅन्टीनच्या गरीब वेटरला अमानुष मारहाण करतायत. अरे सेमडं पोरगही सांगेल की कोणताही आमदार तिथल्या कॅन्टीनमध्ये जेवत नाहीत. सगळ्यांचे स्ट्रायडंट किंवा आसपासच्या 5 किंवा 4 स्टार मध्ये रूम बुक असतात, ते तिथेच जेवतात. अगदी त्यांचे कार्यकर्तेही त्याच हॉटेलांमध्ये रूम बुक करून असतात. विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये याच कार्यकर्त्यांच्या फेसबुक पोस्ट बघा, सगळे तुम्हाला ट्रायडंटचेच फोटो दिसतील. आता तर दुसरीकडे आमदारांच्या पैशांच्या बॅगांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आमदार जाहीरपणे पोलिसांचं थोबाड सुजवण्याची भाषा करतात. तर कुणी म्हणतंय की तू बाहेर भेट. अरे काय हे? आम्ही शाळेत असताना पण अशा थिल्लर गोष्टी केलेल्या नव्हत्या. कधी कुणाची साधी वही चोरली नव्हती की पेन किंवा पेन्सिल. इथे तर आमदार अख्खा पक्षच पळवून नेत आहेत, फोडाफोडी करतात. अशा आमदारांनी भरलेल्या विधानसभेकडून यशवंतराव चव्हाणांचा, वसंतराव नाईकांचा, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंचा वारसा अपेक्षित करणं म्हणजे हा आपलाच मूर्खपणा आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा. वाईड अँगल या युट्यूब चॅनलचे प्रशांत कदम यांनी कैक वर्षे दिल्लीत लोकसभा राज्यसभेचं वार्तांकन केलं एबीपी माझासाठी. ते काल योगायोगानं विधानभवनात उपस्थित होते. त्यांनी जे पाहिलं ते त्यांनी त्यांच्या ट्विटरवर व्यक्त केले. माझी भावना त्यांच्यापेक्षा काहीच वेगळी नाही. लोकप्रतिनिधींसाठी संसद रत्नसारखे पुरस्कार बंद करून कॅन्टीन केसरी, सभागृह केसरी असे पुरस्कार चालू करण्याची वेळ महाराष्ट्रात आलेली आहे. मुळात या विधानभवनातल्या व्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालेला आहे. बाजार बुणग्या, उठाठेवी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असते नेहमी. विधानभवनाची लॉबी हा आमदारांना सभागृहात जाण्याचा मार्ग असतो. तिथे सगळा बाजार उभा असतो. मकोकाच्या आरोपातला गुंड इतक्या सहजपणे विधानभवनात थेट घुसू शकतो. आपण इथेच हाणून काढायचा आपल्या विरोधकाला. शेजारी पोलीस उभे असतानाही त्याला भीती नाही, इतका त्याचा आत्मविश्वास, त्याचा माज वाढलेला आहे. टीव्ही चॅनलवर विधानभवनाचा रिपोर्टिंग म्हणजे पायऱ्यांवर हा नेता याच्याकडे बघून कोंबडी चोर म्हणाला, हा याला पेंग्विन म्हणाला, हा याला मंगळसूत्र चोर म्हणाला, याने त्याला जाता जाता जोरदार खुन्नस दिली, असं होऊ लागलेलं आहे. विरोधक आंदोलन करणार आणि तिथूनच वाट काढत सत्ताधारी आमदार सभागृहात जाणार. ही व्यवस्थाच आता बंद करून टाका. जुन्या काळात सौहार्दाची स्थिती असल्यानं ते चालून जात होतं. आता तसंही विरोधक जिथे विरोध दाखवायचा तिथे दाखवत नाहीत. त्यांच्या दिखाऊ विरोधाला त्यामुळे वेगळी जागा दिली तरी काही फरक पडत नाही. विरोध दाखवण्यासाठीच पायऱ्यांवर ठाण मांडून बसणं हा एक सोपा मार्ग आहे. त्याऐवजी जरा कष्ट घेऊन त्यांना उन्हा पावसाचे चटके बसू देत. आता काही फरक पडत नाही. पण या सगळ्यांमागे एक गोष्ट अजूनही आहे, ती आपण दुर्लक्ष करतोय. भाजपाने मागील काही वर्षात जी खुगीर भरती केली आहे त्यात एक प्रकारचा पॅटर्न आहे. मॅन टू मॅन अँड वुमन टू वुमन मार्किंगचा. म्हणजे फुटबॉल किंवा हॉकी सारख्या खेळात एका खेळाडू मागे एक डेडिकेटेड खेळाडू लावून द्यायचा, म्हणजे त्या खेळाडूची हालचाल मंदावते. तीच प्लॅनिंग भाजपाने मागील कैक वर्षांपासून विरोधकांवर करून ठेवलेली आहे, विरोधकांवर लावून ठेवलेली. आपण उदाहरणं पाहूया. राणे कुटुंब.
राणे कुटुंबियांची ड्युटी काय आहे? तर ठाकरे कुटुंबावर सतत आतपाखड करत राहणं, टीका करत राहणं, वाटेल तसे आरोप करत राहणं. सुप्रिया सुळेंसाठी चित्राताई वाघ यांना ड्युटीवर लावलेले आहे. पडळकरांकडे टास्क आहे पवारांचा, खास करून शरद पवारांवर वाटेल तसं वाटेल त्या भाषेत, अश्लाघ्य भाषेत बोलत राहण्याचा. आणि सदावर्त्यांकडे तर विचारूच नका. जिथे आले विरोधाचे भरते तिथे धावलेच पाहिजे गुणरत्न सदावर्ते. आणि इथेच सगळी गोंमळ वळते. ते कसं ते आता पाहूया. मागील अधिवेशनापासून पडळकर तसे शांत होते. त्यांच्या आसपासच्या वर्तुळातून अशी चर्चा येऊ लागली होती की पडळकर नाराज आहेत. त्यांना असं वाटू लागलं होतं की त्यांचा पक्ष हा फक्त त्यांचा वापरच करून घेतोय, म्हणून त्यांनी त्यांना दिला गेलेला एक कलमी कार्यक्रम देखील थांबवून टाकला होता. आणि तो कार्यक्रम म्हणजे काय? पवारांवर अश्लाघ्य भाषेत बोलण्याचा कार्यक्रम. पण या पावसाळी अधिवेशनात मात्र वेगळंच घडलं. पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात मात्र पडळकरांचा टास्क दुसऱ्या आमदारांनी उचलून धरला. मग शेवटी मनात साचलेल्या इन्सिक्युरिटी पायी पडळकरांना पुन्हा ड्युटीवर रुजू व्हावंच लागलं आणि त्यातून आव्हाडांना टार्गेट करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींबाबत पैगंबर शेख म्हणतात की सैराट करणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस, कॉकटेल कुटुंब, शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, मुस्लिम हिंदूंच्या मुली पाठवत आहेत. या गोपीचंद पडळकरांच्या प्रक्षोभक वक्तव्यासाठी आजपर्यंत कोणी त्यांना मारण्यासाठी गुंड पाठवले नाहीत. बिनबुडाची पार्श्वभूमी म्हणून हल्ला करायचा ही भाजपाची नीतीच आहे. आज आव्हाडांना लक्ष करून झाले. काही दिवसांपूर्वी प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला होता. हा क्लिअर मेसेज देण्याचा प्रयत्न होता. लक्षात येतंय ना? एकदम क्लिअर कट मेसेज देण्याचा प्रयत्न. तो मेसेज काय आहे हे आता मी तुम्हाला सांगायला नको. ते समजण्याइतके तुम्ही म्हणजेच माझे दर्शक निश्चितच सुबुद्ध आहेत याची मी अपेक्षा करतोय. आपली विधानसभा, आपली विधान परिषद मागील काही काळापासून सत्तेच्या बाजारात कन्वर्ट झाल्यात असं खेदानं बोलावं लागतंय. ते पांढरे शर्ट, ब्ल्यू जीन्स आणि मस्तपैकी ब्लॅक शूज घातलेली जी पोरं दिसतात ना मंत्रालयामध्ये, हीच ती सगळी मुलं. हे का घडलंय, हे कसं घडलंय याचा इतिहास, सगळा लेखाजोखा हा तुमच्या समोर आहेच. नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत लिहितात ना की किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, किती दिवस राहायचे असेच युद्ध कैदी. खरंच किती दिवस राहायचं आपण असंच युद्ध कैदी. आता आपली जबाबदारी आहे की अशा थिल्लर लोकांना पुन्हा विधान भवनात जाऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे. या आजच्या विश्लेषणावर तुम्हाला काय वाटतंय ते मला नक्की कळवा. कमेंट लिहा, मेल करा. आणि जर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर माझ्या टीमला या स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी प्रोत्साहन म्हणून शक्य ते आर्थिक सहकार्य जरूर करा. भेटूयात नवीन विषयासह लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पण भारतीय संविधानाचं रक्षण करणं हे कधी नव्हे ते इतके गरजेचं बनलेलं आहे ही कळकळीची विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.